जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण हे चालू झालेलं आहे। म्हणजे डिसेंबरचा जो काय हप्ता आहे तो महिलांच्या अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 1500 रुपयांनी हे हप्ते महिलांच्या अकाउंटवरती जमा होत आहेत। जुलै ते नोव्हेंबर हे 5 महिन्यामध्ये महिलांना 7500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेले आहेत। 9 ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी शेवटची डीबीटी झाली, त्यावेळेस 2,34,00,000 पात्र महिलांच्या अकाउंटवरती 7500 रुपये हे प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। म्हणजे ज्या महिला बँक सीडिंग किंवा आचारसंहितेमुळे त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया थांबवली होती, म्हणून त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळालेला नव्हता, त्यांना या पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी हे वितरण होणार आहे। ज्या महिलांचा आचारसंहितेमुळे म्हणजे बँक सीडिंग राहिलं होतं, ते नंतरून त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करण्यात आलं होतं, किंवा फॉर्म लेट भरल्यामुळं त्या ठिकाणी अप्रूव्ह लेट झाला होता, त्यांना या पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा केले जाणार आहेत। त्याचबरोबर जो काय जुलैपासून ते आता डिसेंबरचा जो काय हप्ता महिलांच्या अकाउंटवरती जमा होत आहे, म्हणजे एकूण 5 हप्ते महिलांना जमा झालेले आहेत। 6वा हा हप्ता वितरण हे चालू आहे। पण अजूनही जर काही महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले नसतील किंवा 1-2च हप्ते त्या ठिकाणी जमा झालेले असतील, तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे ती त्या ठिकाणी चेक करून घ्या। ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला आहे, आपण स्वतः भरलेला असेल तर, किंवा तुम्ही CSC असेल किंवा माई सेवा केंद्र असेल किंवा अंगणवाडी सेविका असतील, यांच्याकडे जर फॉर्म भरलेला असेल तर आपण त्याच्याकडे जाऊन त्या ठिकाणी आपल्या अर्जाची स्थिती त्या ठिकाणी चेक करायची आहे। कारण सर्व पैसे आपल्याच अकाउंटवरती जमा झालेले आहेत का ते त्या ठिकाणी तुम्ही एकदा चेक करून घ्या। फक्त ज्या महिलांना 1 किंवा 2 हप्तेच जमा झालेले आहेत त्यांनी ते त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। कारण तुमचा हप्ता दुसऱ्याच्या अकाउंटवरती सुद्धा जाऊ शकतो। कारण मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, एका केसमध्ये म्हणजे जी पात्र महिला आहे तिच्या अकाउंटवरती तो हप्ता जमा न होता दुसऱ्याच एका पुरुषाच्या अकाउंटवरती तो त्या ठिकाणी जमा झालेला होता। एक हप्ता महिलेला मिळाला होता आणि एक हप्ता त्या ठिकाणी पुरुषाच्या नावावरती त्या ठिकाणी गेलेला होता। त्यामुळे जर तुम्हाला एकूण 5 हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहेत, 6वा हप्ता हा वितरण हे चालू आहे। पण जर तुम्हाला त्यामध्ये 1 किंवा 2च हप्ते जमा झालेले असतील तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती त्या ठिकाणी चेक करून घ्या। अर्जाची स्थिती चेक केल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहता येतील, आणि तुमच्याच अकाउंटवरती जमा झालेले आहेत का नाही ते सुद्धा त्या ठिकाणी पाहता येणार आहे। कारण आत्तापर्यंत 7500 रुपये महिलांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत। 6वा हप्ता 1500 रुपये त्या ठिकाणी जमा होत आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती त्या ठिकाणी पाहून घ्या। तुमचं बँकेचं त्या ठिकाणी आधार संलग्न करून घ्या। म्हणजे आधारला बँक अकाउंट नंबर त्या ठिकाणी लिंक करून घ्या। आधार सीडिंग असेल तरच डीबीटीने तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत। कारण बऱ्याच ज्या महिला ज्या आहेत त्या ठिकाणी आधार सीडिंग नव्हतं, त्यामुळे या योजनेपासून वंचित राहिल्या होत्या। त्यामुळे त्यांना आता पहिल्याच टप्प्यात त्या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे। ज्या महिलांचं आधार सीडिंग हे ओके आहे, ॲक्टिव्ह आहे, त्यांनाच लाभ देण्यात येणार आहे। ज्यांचं अजूनसुद्धा आधार त्या ठिकाणी म्हणजे आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसेल त्यांनी त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करून घ्या। त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी ते हप्त्याचं वितरण तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे। अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।